नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज रामनवमी आणि त्या निमित्ताने मी रुचा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक सुरेख लेख मन हे राम व्हावे हा आपल्या समोर सादर करणार आहे. रुचा सुनील पारेख यांचं साहित्य मला खूपच आवडतं आणि मी वेळोवेळी त्यांचं साहित्य, वेळोवेळी त्यांचे लेख सादर केलेले आहेत आणि त्याला तुमचा सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. तर आजचा लेखही खास रामनवमीच्या मुहूर्तावर लिहिलेला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ऐकूया आपण. शीर्षक आहे मन हे राम व्हावे. त्यापूर्वी जर लेख आवडला, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, कॉमेंट, शेअर आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. मन हे राम व्हावे. आज रामनवमी. सर्वत्र श्रीरामाच्या नावाचा जयघोष. आजच्या दिवशी गीत रामायण, भजन, कीर्तन, मिरवणूक, रामलीला असे अनेक उत्सव अगदी जल्लोषात साजरे होतात. अनेक गटातून संदेश आले. रामरक्षा म्हणा, रामाचा जप 108 वेळा करा, कल्याण होईल. रामरक्षा म्हणा हे खरं तर अगदी घरापासून ते शाळेपर्यंतचे संस्कार. रामाचा महिमा शब्दात वर्णावा इतका सहज नाही. राम म्हणजे मार्ग पण आहे आणि ध्येय पण आहे. राम युद्ध पण आहे आणि योग्य पण आहे. राम मनोहर पण आहे आणि मनस्वी पण आहे. आराध्य आणि आराधना पण आहे. साध्य आणि साधना पण आहे. मानस आणि गीता पण आहे. राम राम आणि सीता पण आहे. आज आणि काल पण आहे. गृहस्थ आणि संत पण आहे. जिथे जिथे उत्तम तिथे तिथे राम. आजी म्हणायची, नेहमी मुलांमध्ये बाळकृष्ण आणि लल्ला राम असतो. तो बोलू शकत नाही, पण तुम्ही खऱ्या भावनेने जर त्याच्याशी बोललात तर तुमचा अगदी थेट संवाद रामाशी होतो. ही आस्थावादी दृष्टी पारंपरिक असली तरी खूप निरागस, स्नेहमयी आणि सगळ्या तर्कांपासून दूर होती. त्यात निर्मळ भावनेची उदात्तता होती. असीम आशीर्वादाचे वैराट्य होते. रामाला रामाशी जोडण्याची निष्कपट कामना होती. आज आपण जी भक्ती करतोय, धावा करतोय, त्यात आपण रामासाठी किती करणार आहोत? अपवाद अर्थातच असतील, पण सामान्यतया आपण रामापर्यंत पोहोचवणार आहोत त्या आपल्या व्यथा. आपण किती दुःखी आहोत, निराश आहोत, व्यथित आहोत, अनासक्त आहोत आणि तरी सुद्धा आम्ही तुझी भक्ती करत आहोत. म्हणून हे श्रीरामा, तुला आमचं कल्याण करावं लागेल. म्हणजे रामालाच आदेश. अनंत यातना भोगूनही आम्ही तुझ्यासाठी इतका सोहळा करतो, भक्ती करतो. हे रामा, आमचं कल्याण कर. म्हणजे रामावरच उपकार. मी तुला सोन्याचा मुकुट चढवीन, बस माझी तिजोरी फक्त भरलेली राहू दे. म्हणजे रामालाच लाच. ह्याचा अर्थ आपण राम तर होणार नाहीच आहोत, पण प्रयत्नही करण्याची इच्छा नाही. प्रभू श्रीरामासाठी आजच्या दिवशी तरी हे सत्य पचवायला हरकत नाही. हा एक यथार्थ विचार आहे. कोणाचीही धार्मिक भावना दुखवायचा अजिबात हेतू नाही, पण वास्तव हे विस्तवासारखं असलं तरी पचवावं हे लागतं. आपल्यातल्या धीरुतेची, आपल्यातल्या भीरुतेची पराकाष्ठा ही आहे की आपण आपल्यातल्या रामाचं विसर्जन करून मोकळे झालो.
आपल्यातच राम दिसला नसेल तर तो बाहेर तरी कसा शोधणार बरं? राम म्हणजे निष्ठा, सहनशीलता, संयम, गांभीर्य, न्यायप्रियता, व्यवस्थापन, नीतिमत्ता, प्रेम, दया, वचनबद्धता. ह्यातल्या किती गोष्टी आपण पाळतो? पुन्हा सांगते, अपवाद हा भाग वेगळा. आपल्याला स्वतःत असलेला राम नको असतो, कारण थेट त्या रामाशी संवाद साधण्याचं धाडस आपल्यात नसतं. आपल्यातला खोटेपणा, दांभिकपणा, असत्य, कूटनीती, स्वार्थ त्याच्या समक्ष मांडण्याचं धाडसच नसतं. ज्या ज्या वेळी आपण व्यभिचाराने वागतो, भ्रष्टाचार करतो, माणुसकी सोडून वागतो, नाती गोती वेशीवर टांगतो, मर्यादा सोडून वागतो, त्या त्यावेळी तुमच्यातला राम तुम्हाला मर्यादा दर्शवून देतो, तुम्हाला ते करण्यापासून परावृत्त करतो. पण त्याच्या मार्गावर पदक्रमण करणं अवघड वाटायला लागलं की रामाचं विसर्जन करून टाकतो. मग शिल्लक उरतो तो फक्त बाह्य आस्था भाव. ज्यांच्यात असे राम होते ते त्याच्याशी थेट संवाद साधू शकले, मत आणि मन परिवर्तन करू शकले. पण असे साहसी व्हायला युग जावी लागतात. असे साहसी खऱ्या अर्थाने कबीर होते. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मस्जिद में, ना कावे कैलास में. अशा कबीराला आपण मारलं, धिक्कारलं आणि ज्यांनी थोडंफार त्याला मानलं ते त्या मर्मापर्यंत पोहोचण्यास सक्षमच नव्हते, कारण आतल्या रामाचं विसर्जन. संवेदनहीनता आणि संवादहीनता ह्या दोन्ही गोष्टी घेऊन रामाला शोधणं शक्य नाही. पाखंड, उदासीनता, वैर, स्वार्थ, स्पर्धा, ईर्ष्या ह्या सगळ्या भावना सुप्तपणे मनात पाळून आपण हळूहळू आपल्यातल्या रामाला विराम देत आलो आहोत. हे सगळं सोडून अशी दृष्टी विकसित करू जी उत्तम कर्माची आरती करण्यासाठी तत्पर दीपशिखेच्या रूपात प्रज्वलित असेल. राम राज्य तर सगळ्यांनाच हवंय. रामाच्या चरणात सगळ्यांनाच राहायचं आहे. त्याच्या चरणी सदैव नतमस्तक व्हायचंय. पण रामासारखं आचरण मात्र करायचं नाही. राम राज्य म्हणजे त्याग, सत्य, तपस्या आणि स्व अनुशासन. रामराज्य म्हणजे एक विचार आणि आचार, परमार्थ, विवेक, व्यवस्थापन, चरित्र, कौटुंबिक एकता, मर्यादा, नीती, साहस, संयम, निर्णय क्षमता हे सगळं समाविष्ट असलेला एक विचार आणि त्याचं आचरण. ह्या गोष्टी केवळ 5-50 लोकांनी करून साध्य होणार नाही. संपूर्ण समाज जेव्हा हा विचार स्वीकार करेल, आचरणात आणेल, तेव्हा रामराज्य स्वप्न साकार करण्यासाठी आकार घेऊ लागेल. आणि संपूर्ण समाज त्यावेळी बदलतो जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुधरवण्याचा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यातला राम जागृत हो, ही श्रीरामाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. लेखिका आहेत रुचा सुनील पारेख आणि सादर करती आरती गोप.